नमस्कार, विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं। आज आपण बनवतोय कोलंबी बिर्याणी। त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया पहिलं। तर इथे बघा मी आलं असं सोलून घेतले, त्याच्यावरची साल काढून आणि थोडंसं कट करून टाकते, नाहीतर मग कसं मिक्सरला लागणार नाहीये ते व्यवस्थित, म्हणून थोडं बारीक केलं मी त्याला। आणि आजकाल आलं काय असं येते ते कळत नाही, त्याच्यात खूप सारा कीस असतो असा आणि वाटल्यानंतर पण तो किसच दिसतो। त्याच्यानंतर बघा आपण इथे ओल्या मिरच्या टाकल्या आहेत, थोडेसे कोथिंबीरचे देठ टाकतोय आणि इथे अशी आपण भरपूर लसूण वापरतोय, कारण आपल्याला इथे कोलंबी बिर्याणी तयार करायची आहे। ह्याची आपण मस्तपैकी पेस्ट तयार करून घेऊया। आणि इथे मी बघा चिंच टाकते, भिजत आहे, कारण बिर्याणीमध्ये शक्यतो दही वापरलं जातं, पण मी दही वापरणार नाहीये कारण मच्छी आहे ही। त्याच्यामुळे मी इथे फक्त चिंचेचा असा कोळ तयार करणार आहे, लिंबू वापरणार आहे। तर बघा आपण कोलंबी छान अशी साफ करून घेतली आहे। साफ करायचा पण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तर तुम्ही कोलंबी कशी साफ केली जाते ती सुद्धा बघू शकता। तर इथे बघा आपण मस्तपैकी कोलंबी साफ करून घेतली, त्यानंतर आला लसूणची पेस्ट तयार करून घेतलेली ती टाकली आहे, चवीपुरतं मीठ टाकलंय थोडंसं, आणि ह्याच्यात आपण जो चिंच भिजत घातलेला तो आगळ तयार केलाय, त्याच्यामुळे आंबटपणा आणि हिचा ह्यूजपणा जो असतो तो कमी होणार आहे। त्याच्यामुळे मस्तपैकी आपण हे असं मॅरिनेटसाठी ठेवून देऊया 15-20 मिनिटं। आणि आता आपण पुढच्या तयारीला लागूया। तर चला मी पुढे काय काय केले दाखवते। इथे बघा आपण टोमॅटो छान असा बारीक कट करून घेतलाय, कांदा कट करून घेतलाय, थोडीशी पेस्ट आणि बरिस्ता पण इथे तयार करून घेतलाय। कांदा आपण तळून घेतलाय आणि चांगला कुरकुरीत तळलाय, बघा मस्तपैकी बारीक होतोय। मी तुम्हाला हाताने बारीक करून पण दाखवलंय। आता आपण इथे बघा कोलंबी बिर्याणीची तयारी करूया। आधी आपल्याला कोलंबी मसाला तयार करावा लागणार आहे। त्यासाठी बघा फोडणीत मी तेल टाकलंय, तमालपत्र टाकलंय आणि कांदा टाकलाय आणि छान अशी फोडणी परतून घेणार आहे। तर तुम्हाला जर ह्याच्या जागेवर खडे मसाले पाहिजे असतील तर तुम्ही टाकू शकता, मी टाकले नाहीत कारण माझ्याकडचे जे मसाले आहेत बिर्याणी वगैरे ते एकदम खमंग आहेत। इथे बघा मी बिर्याणी मसाला घेतलाय, लाल तिखट घेतलंय, मालवणी मसाला घेतलाय आणि अगदी थोडा घेतलाय ना, तो खूप तेज तिखट मसाला आहे तो घेतलाय मी। आणि इथे बघा मी खमंगपणा येण्यासाठी आला लसूणची फोडणीमध्ये सुद्धा पेस्ट टाकलेली आहे। तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपण छान अशी फोडणी पहिली परतून घेऊया। बघा इथे फोडणी आपण छान परतून घेतोय, त्यानंतर आपण ह्याच्यात टाकतोय टोमॅटो, तो पण छान असा परतून घेऊया। आणि मी इथे टाकणार आहे थोडंसं टोमॅटो पटकन शिजण्यासाठी मीठ टाकणार आहे। तर आपण लक्षात ठेवायचं की मीठ आपण कुठे कुठे टाकलंय ते, कारण आपण मॅरिनेटसाठी सुद्धा मीठ टाकलेलं आहे, तर इथे आपण थोडंसं मीठ वापरायचंय। मी थोडंसं मीठ टाकलंय आणि अजून आपण पुढे जाऊन थोडं मीठ वापरणार आहोत। तर इथे बघा आपण मस्तपैकी असं कांदा टोमॅटो परतून घेतलाय, त्यानंतर आपण ह्याच्यात बरिस्ता टाकतोय, म्हणजे तळलेला कांदा जो आहे तो पसरून घेतोय थोडासा चुरून असा, आणि छान असा फोडणीत तो सुद्धा आपण परतून घेतोय बघा। तर त्यानंतर आपण टाकणार आहोत ह्याच्यात सगळे जे मी मसाले सांगितले ते टाकणार आहे आणि ते सुद्धा आपण फोडणीमध्ये छान परतून घेणार आहोत। तर इथे बघा आपण मस्तपैकी तेल सुटेपर्यंत फोडणी परतून घेतलेली आहे। आता मसाले टाकूया आपण इथे आणि मसाले सुद्धा आपण इथे छान असे परतून घेऊया। तर बघा आपले मसाले सुद्धा मस्तपैकी परतले जात आहेत इथे फोडणीमध्ये। आता आपण मॅरिनेट करण्यासाठी जी कोलंबी ठेवली आहे तर ती टाकूया आणि छानपैकी तिला परतून घेऊया आणि मस्तपैकी कोलंबी मसाला पहिला तयार करून घेऊया आपण। तर इथे बघा मी ह्याच्यात जी मॅरिनेटसाठी ठेवलेली कोलंबी टाकते, ती पण छान अशी मी परतून घेणार आहे फोडणीमध्ये, मस्तपैकी अशी परतून घ्यायची। आणि मी छोटीच कोलंबी वापरते, कोलंबी भात असू दे किंवा बिर्याणी असू दे, तर त्याच्यासाठी मी कोलंबी जी वापरते ती छोटी वापरते, कारण ती मुलांना माझ्या भरपूर आवडते। मोठी अशी तेवढीशी आवडत नाही, फ्राय चालेल पण भातासाठी वगैरे छोटीच आणायला सांगणार ते, आणि लागते पण छान, ती मिक्स पण छान होते। इथे बघा थोडा चिंचेचा कोळ आणखीन टाकलाय मी, ह्याच्यात आपण लिंबू टाकलंय आणि मस्तपैकी दही घालण्याऐवजी ह्याचा आंबटपणा चांगला असा वाढवलं, त्यामुळे आपला कोलंबी मसाला एकदम खमंग तयार होणार आहे। बघा इथे छान असा आपण फोडणीत त्याला परतून घेतलं। तर झाकण ठेवूया आपण, थोडं शिजू दे कोलंबीला आणि पुढची तयारी करूया आपण। इथे बघा मी अर्धा तास तांदूळ बिर्याणीचा भिजत घालून ठेवलेला आहे,
जो बासमती तांदूळ आहे हा, आणि इथे पाणी सुद्धा छान उकळलंय बघा. आता परत आपण भातामध्ये मीठ टाकलंय. मी त्याच्यासाठीच सांगितले की मीठ आपण कुठे कुठे टाकणार आहोत हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आणि थोडंच टाकायचं. त्यानंतर खडे मसाले टाकले, थोडं मी ह्याच्यात लिंबू पिळून घेतलंय, त्याच्यानंतर थोडंसं तेल टाकलंय आणि छान उकळी काढून घेतली आहे. आता आपण जो भिजत घातलेला तांदूळ आहे तो टाकतोय पाण्यामध्ये आणि ह्याला सुद्धा आपण 80% व्यवस्थित असं शिजवून घेऊया भात, कारण आपल्याला बिर्याणी बनवायची आहे. तर असं छान असं भात आपण तयार करून घेऊया. तर एकीकडे आपण कोलंबी मसाला तयार करतोय, तर दुसरीकडे आपण ठेवलाय भात तयार करायला आणि मस्तपैकी आपण खमंग कोलंबी बिर्याणी तयार करूया. बघा छान असा भात आपला तयार होत आलाय. इथे अजून आपण 2 मिनिटं ह्याला इथे ठेवूया आणि नंतर गाळून घेऊया. तर ह्याच्यातले मी थोडे कढे मसाले ते काढून टाकणार आहे, मोठे मोठे आहेत ते. इथे आपला कोलंबी मसाला सुद्धा छान तयार झालेला आहे. तर जर तुम्हाला हे करायचं असेल, कोलंबी मसाल्याचा थर लावायचा असेल, तर तुम्ही ह्याच्यातनं थोडासा मसाला काढून घेऊ शकता. मी कोथिंबीर टाकते वरून, भरपूर कोथिंबीर टाकायची आणि मस्तपैकी ग्रेव्ही तयार केली आहे. तर अजून तुम्हाला पातळ हवी असेल तर थोडं गरम पाणी तुम्ही इथे वापरू शकता. तर आपण ह्याच्यात आता जो भात तयार करून घेतलाय तो टाकूया. तर मी तुम्हाला हे पण सांगितलंय की जर तुम्हाला थर लावायचे असेल तर थोडा मसाला काढून घ्यायचा आणि मध्ये टाकायचा तो. तर मला काढून म्हणजे घ्यायला तेवढासा वेळ नव्हता, त्याच्यामुळे मी असं थर वगैरे काही लावला नाही बिर्याणीचा. तर बघा मी थोडासा भात पसरून घेतलाय आणि ह्याच्यावर थोडासा बरिस्ता टाकणार आहे आणि थोडंसं कोथिंबीर टाकणार आहे आणि त्यानंतर राहिलेला भात पुन्हा पसरवणार आहे मी ह्याच्यावर. तर इथे बघा आपण राहिलेला भात सगळा असा पसरून घेतोय. असं व्यवस्थित भात आपण पसरून घेऊया. आणि आम्ही जी बनवली होती बिर्याणी ती 1 नंबर चवीला झालेली. इथे बघा आपण छान असा हा भात सळसळीत झालाय एकदम, बघा अजिबात चिकट नाहीये. तर तो आपण इथे पसरून घेतलाय आणि आता आपण ह्याच्यावर थोडासा बरिस्ता पसरून घेऊया. त्याच्यानंतर इथे बघा मी केशरचं पाणी टाकते. तुम्ही जर केशर नसेल तर कलरचं पण पाणी टाकू शकता, जे फूड कलर असतात ते. आणि काहीच नसेल तर काही नाही वापरलं तरी सुद्धा चालू शकतं. तर वरून मी बरिस्ता पसरवते, कोथिंबीर पसरवते. तुम्हाला जर पुदिना आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. माझ्या घरात मुलांना माझ्या पुदिना आवडत नाही म्हणून मी पसरवलं नाहीये. त्यानंतर आपण तूप टाकतोय, ते सुद्धा भरपूर तुम्ही वापरू शकता तुम्हाला आवडत असेल तर. आमच्या घरी थोडं तेल, तूप, दही कमी लागतं. तर बघा इथे मी झाकण ठेवलंय आणि ह्या भांड्याखाली एक मी असा तवा ठेवलाय पातळ आणि छान वाफ काढली. आणि इथे बघा छान आपली अशी सळसळीत सडसडीत अशी बिर्याणी तयार झालेली आहे. भात पण किती मस्त झालाय तो बघा आणि चवीला अप्रतिम झालेली ही कोलंबी बिर्याणी. तर माझ्या पद्धतीने नक्की करून बघा. आणि राहिलेली थोडीशी कोलंबी होती ती मी फ्राय सुद्धा केलेली आणि मस्तपैकी असा आम्ही कोलंबी बिर्याणीचा बेत केलेला. तर असा बेत तुम्ही नक्की करा. माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा. आणि इथे बघा असा आपला बिर्याणी कोलंबीची तयारी झालेली आहे. या गरम गरम खायला. धन्यवाद.